नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत सुलभ भारती इयत्ता 5वी SSC बोर्ड यातला गमतीदार पत्र हा धडा. Many times you see the letters, many types of letters. आता इथे आपण जे पत्र बघणार आहोत ना ते गमतीदार पत्र आहे. तर हे लेटर जे आहे, हे जे पत्र आहे ते आपण आता बघूया काय आहे हे गमतीदार पत्र. दारावरची बेल वाजली. मायाने दार उघडले. दारात पोस्टमन उभा होता. त्याने मायाला एक पाकिट दिलं. मायाने पाकिटावरील मजकूर वाचला. अय्या, काकांचं पत्र. तिला आनंद झाला. धन्यवाद पोस्टमन काका. मायाने पोस्टमनचे आभार मानले. आता काय झालं, दारावरची बेल वाजली आहे आणि बाहेर एक मनुष्य उभा आहे आणि तो मनुष्य जो आहे तो पोस्टमन आहे. पोस्टातला जो मनुष्य असतो तो आपल्याला घरी पत्र आणून देतो आणि ते पत्र कुणीतरी आपल्याला पाठवलेलं असतं. तर या ठिकाणी काय झालं, मायानं दार उघडलं आणि त्या मायाला दिसलं तर समोर पोस्टमन काका उभे होते. त्या पोस्टमन काकानी एक पाकिट दिलं मायाला आणि त्या पाकिटावरचा तिनं मजकूर वाचला आणि त्याच्यावरती लिहिलं होतं ते काकांचं पत्र आहे. तिला आनंद झाला. ती काय म्हणाली, अय्या, काकांचं पत्र. धन्यवाद पोस्टमन काका. तिनं पोस्टमन काकांचे थँक्यू म्हटलं. पोस्टमन काकांना त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, धन्यवाद. धन्यवाद इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, थँक्यू. इथे धन्यवाद असं तिनं म्हटलं आणि पोस्टमन काकांचे तिनं आभार मानले. मायाने पाकिट उघडले. आतील पत्र बाहेर काढले. ते पाकिट जे होतं ना ते फोल्डर होतं, असं फोल्ड केलेलं आणि आतमध्ये ते पाकिट होतं. एन्व्हलप होतं. ते एन्व्हलपमध्ये ते घातलेलं होतं आणि त्या एन्व्हलपमधनं मायानं ते बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर तिनं बघितलं तर आत कोरा कागद होता. आता असं काकानी पत्र पाठवलं ते आतमध्ये कोरा कागद होता. तिला गंमत वाटली बरं का. मायाने पाकिट उघडले. आतील पत्र बाहेर काढले. पाहते तर काय, आत कोरा कागद. तिला आश्चर्य वाटलं. काकानी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेशमाच्या घरी गेली. रेशमा, हे बघ, हे बघ पत्र काकानी पाठवलंय. मायानं रेशमाला दाखवलं. अगं, काकानी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्याच्यावर. तिला गंमत वाटली. कागद तर आतमध्ये दिसतोय आणि आतला कागद जो होता तो कोरा एम्प्टी कागद होता. त्याच्यावर काहीच लिहिलेलं दिसत नव्हतं. त्याची तिला गंमत वाटली. बरं, कागद पोस्टमननी आणून दिल्यानंतर तिनं आत बघितलं तर कोरा कागद त्या ह्याच्यामध्ये पाकिटामध्ये कसा काय याचं तिला आश्चर्य वाटायला लागलं. ती कुणाकडे गेली, रेशमाकडे गेली ती आणि तिनं रेशमाला दाखवलं, काकानी हे पत्र पाठवलंय पण ते कोरं आहे. तिला गंमत वाटायला लागली की बाबा, कोरं पत्र कसं काय पाठवलं काकानी. रेशमानं पत्र हातात घेतलं. ते लेटर जे होतं ते तिनं हातामध्ये घेतलं. तिला त्याचं नवल वाटलं नाही. रेशमाला काय नवल वाटलं नाही. का बरं नवल वाटलं नाही, बघूया हा पुढे. तिनं एक मेणबत्ती आणली. हे गमतीदार जे पत्र आहे ना त्याच्यासाठीच तिनं मेणबत्ती आणली. आता मेणबत्तीचा आणि त्या पत्राचा काही संबंध आहे का, तर आहे. बघा बरं पुढे. तिने एक मेणबत्ती घेतली. मेणबत्ती पेटवली. तिने एक मेणबत्ती घेतली आणि ती मेणबत्ती पेटवली. आता मेणबत्ती म्हणजे काय, कॅन्डल. तुम्ही वाढदिवसाला कॅन्डल लावता ना, किंवा आपल्या घरचे दिवे जेव्हा जातात, अंधार पडतो त्यावेळेला आपण कॅन्डल लावतो. तर ते कॅन्डल म्हणजे मराठीमध्ये मेणबत्ती. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. मेणबत्ती
कॅन्डल. आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर, त्याची जी ज्योत असते, जी दिवा लावल्यानंतर ती ज्योत दिसते, त्या ज्योतीवर तिनं पत्र धरलं. ते जे पत्र होतं ते त्या मेणबत्तीच्या पुढे, त्या कॅन्डलच्या पुढे तिनं ते पत्र धरलं. मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली. आता बघा बरं, मेणबत्तीचा आणि त्या पत्राचा कसा संबंध आला. आपल्याला वाटतं ना की कॅन्डल आणि ते पत्र ह्याचा काही संबंध आहे का? आहे का संबंध? तर आहे. बघा बरं तिनं काय केलं. अगं रेश्मा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली. तिनं ते पेटवलेल्या ज्योतीच्या समोर ते तिनं पत्र धरलं. पण मायाला काय वाटलं, त्या ज्योतीवर, त्या दिव्यावरती धरल्यानंतर ते पत्र जळून जाईल असं वाटलं तिला. पुढे काय म्हणती बघा बरं. ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली. अगं, ह्या पत्राची एक गंमत आहे, बघ तू. ते आता गमतीदार पत्र जे आहे ना, इथंच ते गमतीदार पत्र ती दाखवतीये. काय आहे ते गमतीदार पत्र, गंमत काय आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये सरप्राईज काय आहे, ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे हे ते दाखवतीये. अगं, ह्या पत्राची एक गंमत आहे, बघ तू, रेश्मा म्हणाली. तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले. ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली. त्याची अक्षरे दिसू लागली. मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तिने पत्र वाचले. तिला खूप आनंद झाला. मायाने रेश्माला विचारले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली? बघा हं. रेश्मानं काय केलं, त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर ते धरलं पत्र. ती जी हीट होती, त्या मेणबत्तीची जी गरमी होती, त्या गरम जे होतं ना त्या मेणबत्तीमुळं, त्यातली जी हीट होती, ती हीट त्या पत्राला लागली, पत्राला मिळायला लागली. हीट त्या पत्रावरती मिळाल्यानंतर काय व्हायला लागलं, त्याच्यावरची लिहिलेली जी अक्षरं आहेत ती दिसायला लागली. मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. शी क्लॅप्ड. तिनं आनंदानं, तिला खूप गंमत वाटली, तिला खूप आनंद झाला. शी वॉज व्हेरी हॅपी. तिने पत्र वाचले. तिला खूप आनंद झाला. तिनं ते पत्र वाचलं. मायानं रेश्माला विचारलं, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली? या पत्रावरची अक्षरं कशी काय दिसायला लागली बरं? तिला गंमत वाटत होती ना. तिनं टाळ्या वाजवल्या. शी वॉज व्हेरी हॅपी टू सी द लेटर. अगं माया, ऐक. माया, त्या रेश्मानं मायाला सांगायला सुरुवात केली की काय आहे ही गंमत, ह्याच्यामध्ये ही अक्षरं का दिसतात, ती कशामुळे लिहिल्यानंतर, हीट लागल्यानंतर ती अक्षरं दिसतात. आता हीट लागल्यानंतरच दिसली ना ती सगळी अक्षरं, आणि त्याच्यामुळेच त्या मायाला ती अक्षरं बघता आली, ती वाचता आली, ते पत्र काय आहे हे समजलं. तर ही गंमत काय आहे तर विचारतीये. अगं माया, ऐक. माया, ऐक तू, मी सांगते ती गंमत काय आहे हे तुला सांगते. लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो. तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले. हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली. आता बघा हं, तिनं काय केलं, तिनं ती अक्षरं ती ज्योतीवरती धरलं, त्या कॅन्डलवरती ते पत्र धरलं आणि त्याच्यावरचं सगळं मायाला वाचायला यायला लागलं. मग हे वाचायला कशामुळे यायला लागलं, कशामध्ये ते लिहिलेलं होतं सगळं पत्र, ते आता रेश्मा मायाला सांगतीये. अगं माया, ऐक. काय करायचं, लिंबाचा रस काढायचा, त्याच्यावर त्या लिंबाच्या रसाने त्या कागदावरती लिहायचं. आता हा मेसेज कसा आहे, इनविजिबल मेसेज.
हे हे इनविजिबल मेसेज जो असतो ना, तो लिंबाच्या रसाने, लिंबू म्हणजे लाईम, लिंबाच्या रसाने तो जर लिहिला, लाईम लाईम इनविजिबल रायटिंग, लेमनमध्ये लिहिलेला हा इनविजिबल मेसेज आहे. जेव्हा काही सांगायचं असतं पण कुणाला इतरांना कळू नये असं जेव्हा वाटत असतं, त्यावेळेला लेमनच्या ज्यूसनी ती अक्षरं लिहिली जातात आणि ती वाळल्यानंतर तो कागद एकदम कोरा, एम्प्टी दिसतो, पूर्ण कोरा दिसतो. त्याच्यावरती काहीही लिहिलेलं नाही असं वाटतं. पण काय असतं, ज्यांना ते पत्र पाठवलेलं असतं त्यांना माहिती असतं की बाबा हे कसं बघायचं. तर हे मायाला तर माहितीच नव्हतं ना, म्हणून तर रेश्मानं सांगितलं तिला. आता बघा, ऐक, लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. कागदावरती, पेपरवरती लिंबाच्या रसाने लिहितात. लिहिलेले ड्राय झाल्यानंतर, सुकल्यावर, लिहिल्यानंतर ते ओलं असतं ना, लिंबाचा रस ओला असतो. तर तो ड्राय झाल्यानंतर कागद एम्प्टी दिसतो, कागद कोरा दिसतो. कोरा म्हणजे एम्प्टी, एम्प्टी म्हणजे मराठीमध्ये कोरा. कागद कोरा दिसतो, पांढरा स्वच्छ दिसतो, त्याच्यावरती काहीही लिहिलेलं दिसत नाही, त्याला कोरा कागद असं म्हणतो आपण. तो कागद उष्णतेवर म्हणजे हीटवर धरल्यास त्यावरील अक्षरे, जे काही रायटिंग केलेलं असतं त्याच्यावरती, ते पुन्हा दिसू लागतं, कारण त्याला हीट लागलेली असते. मग ही हीट लागल्यानंतर त्या कोऱ्या कागदावरती लिंबानं जे लिहिलेलं असतं ते दिसायला लागतं आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. तर काय झालं, मायानं रेश्माला दाखवलं, रेश्मानं ते हीटवरती धरलं आणि ते हीटवरचं लिहिलेली जी अक्षरं ती दिसायला लागली आणि ती मायाला ती वाचायला यायला लागली. रेश्मानं मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले. द मिस्टरी ऑफ द लेटर. ही जी काय गंमत आहे ह्या कागदाची आणि ह्या न दिसलेल्या लिखाणाची, ही गंमत मायाला समजली. हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली. आश्चर्यचकित म्हणजे काय, शी वॉज सरप्राइज्ड. तिला खूप सरप्राईज झालं की हे कसं दिसतं, आधी काहीच दिसत नव्हतं आणि आता ते सगळं दिसायला लागलं. तर हे जे गुपित आहे, हे गुपित रेश्मानं मायाला सांगितलं. आता खालचे आपण शब्द बघूया. कोरा कागद, कोरा म्हणजे एम्प्टी, कोरा कागद, काहीही न लिहिलेला कागद, तो कोरा कागद. नवल, नवल म्हणजे आश्चर्य. शी वॉज सरप्राइज्ड. नवल, आश्चर्य. गुपित, गुपित म्हणजे गुप्त गोष्ट, गुप्त गोष्ट म्हणजे रहस्य. जे काही आपल्याला माहिती नसतं ते गुपित असतं, गुप्त असतं. हे गुप्त जे असतं ना त्याला आपण काय म्हणतो, सिक्रेट. हे सिक्रेट जे असतं, हे गुप्त गोष्ट जी असते ती अशा लिंबाच्या रसामध्ये त्याने लिहिल्या तिच्या काकाने लिहिल्या कारणानं ती सिक्रेट होतं. ते मायाला समजलं नाही, त्यामुळं मायाला ते सिक्रेट वाटत होतं. मग सिक्रेट कसं बाहेर आलं, रेश्मानं सांगितलं. त्याचं गुपित काय आहे, त्याचं सिक्रेट काय आहे, हे कसं वाचायचं, याचं सिक्रेट रेश्मानं मायाला सांगितलं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.